नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। आगामी निवडणुकीत ओबीसी समाज हा निर्णायक भूमिकेत असणार आहे। प्रत्येक पक्षाने ओबीसी बांधवांना प्रतिनिधित्व देऊन लढण्याची संधी द्यावी। त्या मिळालेल्या संधीचं विजयात रूपांतर करून ओबीसी बांधव संधीचं सोनं करतील। अशी संधी नाही मिळाल्यास ओबीसींना कोणाला मत द्यायचं आणि कोणाला पाडायचं हे ठरवलं असून त्यांची यादी फिक्स असल्याचे प्रतिपादन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले। ओबीसी समाजाची संघटनात्मक बांधणी आणि भविष्यातील ओबीसी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज सांगलीतील हरिप्रिया मंगल कार्यालयात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसींची संवाद बैठक पार पडली। यावेळी ते बोलत होते। हाके पुढे म्हणाले की यावेळी पहिल्यांदा ओबीसी, एससी, एसटी आणि अल्पसंख्याकांना मतदान करेल। काँग्रेसचे देशाचे नेते राहुल गांधी ओबीसींची जात निहाय जनगणना करावी असं म्हणत आणि त्यांचेच नेते महाराष्ट्रात एक शब्दही बोलायला तयार नाहीत। यावेळी ओबीसी समन्वयक संजय विभूते, समन्वयक माजी नगरसेवक विष्णू माने, समन्वयक तथा माजी महापौर संगीता खोत, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, माजी नगरसेविका साविता मदणे, कल्पना कोळेकर, वर्षा निंबाळकर, माजी समाज कल्याण सभापती आकाराम मासळ, विठ्ठल खोत, सुनील गुरव, जगन्नाथ माळी, संग्राम माने, नुंदा निळकंठ आदीसह ओबीसी बांधव उपस्थित होते। हाके म्हणाले, दुहेरी भूमिका घेणाऱ्या नेत्यांविषयी तसेच त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका बदलत काँग्रेसशी संपवली। याविषयी पुढील आठवड्यात राहुल गांधी यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीत आपण कोणताही अडपडदा न ठेवता बोलणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।